मंडळी जय शिवराय. आपण सध्या एका मैदानात आहे चाळीसगावमध्ये. चाळीसगाव केसरी मैदानात आहे आणि बाबा आहे आपल्यासोबत. मुलाखत घेण्याचं कारण सांगतो. बैल आहे, बैल दाखव तिकडं. खिल्लार बैल आहे ना? खिल्लार बैल आहे, जातीवंत. या बैलाची एक स्टोरी आहे, मुलाखत करतोय आपण याच्यासाठी की प्रत्येकजण हा कसायाच्या विचाराचा नाही आहे आणि प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत असतं. तसं बाबांचं मत होतं. बाबा एक मुस्लिम समाजाचे आहे आणि मुस्लिम समाजाचे असतानासुद्धा खाटकाकडं बैल चालला होता, कसायाकडं. आणि तो ते वासरू बाबांनी वाचवलं ना आज कुठंतरी घडवलं, आज गुलाला. ते बाबा नाव सांगा तुमचं. नबी मामून नांदगिरवाडी. कोणता तालुका, जिल्हा? कन्नड तालुका, बरं. संभाजीनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. बरं. किती वर्ष वय आता बैलाचं? आता हे समजा 2.5-3 वर्षाचं झालं. 2.5-3 वर्षाचं आहे. काय झालं, स्टोरी सांगा नेमकं. तुम्ही जे मला सांगितलं अगोदर, वासरू कधी घेतलेले तुम्ही? वासरू समजा याचे 2 वर्ष अगोदर घेतला होता. बरं. 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाले. कोणाकडून खरेदी केलं होतं? कसायाकडून घेतला होता. कसायाकडून. कसं कळालं तुम्हाला कसायाकडचंच आहे? त्याला मी त्याची खोबी पाहिली. तो आपल्याला पारा घे त्याची. तो मला वाटलं का हे लक्ष्मी जर आपल्या खुट्यावर गेली तो हे आपल्याला पावन होईल. त्या हिशोबानं मी त्यांना 10,000 सांगितले. मी त्या 10,000 देऊन टाकले. तुम्ही वय भरपूर आहे तुमचं. जुना गाडा मालक आहे? जुना गाडा मालक. कोणता बैल होता अगोदर? तेजा. या बैलाच्या अगोदर? या बैलाच्या अजून. बरं. एक जुने जाणता गाडा मालक आहे मित्रांनो. आणि बैल बघितला तुम्ही तर माप बघा बैलाचं, चांगल्या मापाचं बैल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काका तुम्ही मुस्लिम समाजाचे, बरोबर? आता ते मुद्दा म्हणून सांगतो मी, बरेच जण हे करतील. पण कसायाकडे चाललेलं वासरूच खरेदी का करावं वाटलं? का वाटलं का बा त्याच्यात त्याचे गुण आपल्याला पटले. वासरू दुबलासा होता, 15-20 किलो वजन होतं त्याचा. बरं. फार त्याचे गुण आपल्याला आवड आहे. तर म्हणलं हे गुणाहून आपण वासरू घेतला. म्हणला पळो का ना पळो, आपल्याला हे वासरू घरी ठेवायचं. बरं. तर त्याला मागणी बी आली. बरं. 8 लाखपर्यंत मागितलं बी. पण मी म्हणलं भाऊ मी पोरांचा विचार घेईन. बरं. आणि पोरांना घरी जाऊन सांगितलंच नाही का आपल्याला बैल द्यायचं आहे म्हणून. सांगितलंच नाही. कारण की ते आपल्या खुट्यावर आला तेव्हापासून आपला जय जयकार व्हायला लागला. बरं. जय जयकार आपली असं आम्ही वाढत चालली. पुन्हा आजपर्यंत आपल्याला जय आहे त्याच्यात. त्या हिशोबाने आपल्याला विकायची इच्छा. आता किती बैल आहे याच्यासोबत तुमच्या दावणीला? समजा 3 गोरे घरी. 3 गोरे घरी. बरं. आज कशात पळवलं त्याला? 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यात पळतो. कशात पळतो नेमका? 3 फेऱ्यातच पळतो का सेकंदात पण पळतो? सेकंदात पण पळतो. बिनजोडला? बिनजोडला पळतो, सेकंदात पळतो, गटामध्ये बी पळतो. बरं. जास्त करून 3 फेऱ्याच्या मैदानात काढत नाही तुम्ही त्याला? काढता. बरं. जो खेळ लागला समजा 3 फेऱ्याचा असो, सेकंदाचा असो, जोडगाडीचा असो, सगळं खेळतो आपण. वासरू खरेदी केलं तेव्हा छोटं होतं, लई लहान होता. किती किलो भरल? किती वजन होतं तेव्हा? त्याचं वजन असं जास्तीत जास्त 25 किलो. 25 किलो. बस. काय म्हटले तुम्ही कसा यायला नेमकं? तुम्ही काय म्हटले कसा? मी म्हणलं हो हे 10-20 किलोचं वासरू कापून काय करतो तू? तुझे किती पैसे होणार आहे? बरं. असं कर 5,000 घे, 8,000 घे. नाही म्हणे तुमच्याकडून 10,000 घेईन. बरं. म्हणलं चालेल भाऊ, 10 लागत का तुला? तर म्हणे आता मग कशात हात टाकलं तसे 10,000 बंडल काढून त्याच्या हातात टिकून द्या. घेऊन गेले वासरू. आणि पोरायला फोन केला. आपले लहान मुलं आहे ते आले. वासरू ताबडतोब घरी नेलं त्यानं. दुसऱ्याच दिवशी पुन्हा 3 वासरं आले. बरं. घर बसले आले ते बी ते तिडीच घेऊन घेतले. 3 वासरं आले? ते तुम्हीच खरेदी करून घेतले? आम्हीच करून घेतले. ते बी कसायाकूनच. आता किती दात आहे? आता समजा 6 दात आहे. बरं. आता करण समजा, जोडण समजा. आता काय बघितलं बरं बैला? मग तुम्ही बैल दाखवा. बैल दाखवा. बैलात काय दाखवलं? जा बैलाजवळ जा. काय बघितलं तुम्ही? एक जातीवंत बैल आहे खिल्लार. आणि खिल्लार म्हटल्याच्या नंतर विशेष नाही. शेतकऱ्याच्या दावणीला शोभाला असं हत्यार. आणि काय बघितलं काका? ही वस्तू आहे. ही गोम दिसती. बरं. हे इकडं दाखव. हे दिसते ना? इकडून. हे दिसते ना? बरं. तिकून बी आहे.
दोन्ही साईडनी हा. काय असतं ते? याला देवमान म्हणत्या. देवमान. हा. बर. अशी लक्ष्मी आपल्या खुट्यावर जर आली बर. तर भाग्यवान राहते. आता हे क्वचित गाडा मालकांना माहिती आहे या गोष्टी. देवमन बैलाला जर असं सगळ्याला नाही कळत ती. हा, ज्याला पारा घेतो त्यालाच कळते. काय फरक पडला बरं आता या लक्ष्मीमुळं तुमच्या दावणीला? आमची दावणीला 1 विहीर होती, 5 विहिरी झाल्या. 1 विहीर होती, 5 विहिरी 5 झाल्या. विहिरी झाल्या. बर. 1 मकान होतं, हां. 5 मकान झाले. बर. आणि 13 एकर जमीन होती. तो पुन्हा 16-17 एकर जमीन झाली. 16-17 एकर जमीन झाली. आणि पुन्हा पोरायचं, लेकरं वाढायचं, जय जय कार चालू झाला. बरं बरं. परपंच पुढेच वाढत चालला. तर सगळे मिळून घरचे, समजा घरात आपले 51-52 माणसं आहे, लहान मोठे. बरं बरं. तर सगळ्यांची मोठं इच्छा कुटुंब त्याच्यावर आहे. हां. त्याचं नाव आहे अर्जुन. अर्जुन. अर्जुनच्या नावानं कोणी सगळे ओळख. नावच विचारलं नव्हतं त्याचं आपण. हां. अर्जुन कुठलं गाव म्हटल्याचं? नानगिरवाडी, नांदगिरवाडीचा अर्जुन. तालुका कन्नड, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुमचं नाव काय म्हणलं परत एकदा सांगा? नबी मामू, नबी मामू. नानगिरवाडी. नबी मामूचा अर्जुन. आणि ज्या पद्धतीने बाबांनी सांगितलं की देवमन आहे आणि त्या देवमन असल्यामुळं त्यांच्या कुठंतरी दाराला बरकत आहे. बरकत आज आहे. कुठंतरी प्रॉपर्टी असेल, जमीन असेल, विहिरी असेल, घर असेल, या सगळ्या गोष्टीत वाढ झाली. कुटुंब व्यवस्थित आहे, कोणाला काही आजार नाही, सगळं काही काहीच ठीक-ठाक आहे. केवळ या लक्ष्मीच्या कृपेनं. एक लक्ष्मीची कृपा. मुलाखत याच्यासाठी करतोय, आमचे जिल्हाध्यक्ष मित्रांनो बाबूशेठ चव्हाण ते आणि मी बसलेलो होतो आणि काका आणि ते जवळचे मित्र निघाले. हां. तर मित्र निघाले, काकांनी ती गोष्ट, ती जी कहाणी होती, स्टोरी होती, ती काकांनी त्या बाबूशेठला सांगितली. आणि म्हणून कुठेतरी वाटलं की अशा लोकांना कुठेतरी उजेडात आणण्याचं काम आपण करायला पाहिजे. कारण की हा बैल चांगला पाळणार आहे, सेकंदात असो, बिनजोडला असो किंवा 3 फेऱ्याला असो, बैल चांगला पाळणार आहे, पण उजेडात नसता. आणि खाटकाकडे जाणारं वासरू बाबांनी वाचवलं आणि आज कुठेतरी दावण गुलाला ठेवत आहे. बोलायला चालतं. धन्यवाद तुमचं. तमाम महाराष्ट्रातील गाडा मालकांकडनं तुमचं धन्यवाद. खरंच आभार. अभिनंदन. धन्यवाद.